निसर्ग कला केंद्र हमरापूर पेन असणार आहे। मंडळी पाहू शकता हा 7 फुटीचा गणपती आहे आणि बघा कसला वाट। आणि हा सेकंड वन आहे 5 फुटीचा गणपती आहे। मंडळी या वर्षीचा छावा जो गौराई मस्त अशी साडी वेअर केली पाहू शकता। हा पण आहे 1.5 फुटी आहे गणपती मूर्त पाहायला मिळते, हातात वीणा आहे। तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आलेलो आहोत श्रीराम कला केंद्र जो हमरापूर येथे उपस्थित आहे, त्या कला केंद्राला भेट द्यायला। चला जाणून घेऊया किती फुटाचे गणपती इथं आपल्याला पाहायला मिळतील आणि किती फुटापर्यंत लिमिट असणार आहे या गणपतींची। चला तर जाऊया श्रीराम कला केंद्रामध्ये। सो फायनली मित्रांनो आलेलो आहोत। यांचे दोन्ही कला केंद्र आहेत, म्हणजे एक आहे श्रीराम कला केंद्र आणि त्याच्याच पुढं जो अथर्व आर्ट वगैरे आहे त्याच्या थोडा पुढे आल्यावर टर्निंगला एक निसर्ग कला केंद्र आहे। सो दोन्ही कला केंद्र तुम्ही व्हिजिट करू शकता। दोघांमध्ये तुम्हाला शाडू मातीचे गणपती आणि नॉर्मल POPचे गणपती पण पाहायला मिळतील। आणि हा बघा हा असा एंट्रन्स असणार आहे, हा निसर्ग कला केंद्राचा एंट्रन्स आहे। सो इथूनच आता आतमध्ये जाऊन आपण बघूया किती फुटाचे गणपती आपल्याला पाहायला मिळतात। चला तर जाऊया। सो मंडळी हे पहा, तुम्ही पाहू शकता पूर्ण व्हाईटिश इकडे तुम्हाला गणपती स्टार्टिंगला पाहायला मिळतील। छोटे छोटे 1 फुटापासून ते मोठे तुम्हाला 4 फुटापर्यंत गणपती इकडे पाहायला मिळतील। अजून पुढे पण भरपूर मोठे गणपती आहेत। चला तर आतमध्ये जाऊया। हा एंट्रन्स असणार आहे, निसर्ग कला केंद्र हमरापूर पेन असणार आहे। मंडळी पाहू शकता हा 7 फुटीचा गणपती आहे आणि बघा कसला वाटतोय। पेटा वगैरे एकदम मोठा आहे, 7 फुटीचा गणपती आहे आणि तुम्ही पाहू शकता भरपूर मोठा गणपती आहे। 7 फुटी बोलला तर पितांबर मस्त असा येलोइश पितांबर मारलाय आणि शेला त्याच्यावर ड्युअल टोन दिलाय आणि आभूषणे बघा कशी रंगवली पाहू शकता तुम्ही। तरी अजून तो फेटा अजून सर्कल मध्ये सोडला नाही, अजून भारी वाटेल गणपती बाप्पा। हा बघा पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो मी। आणि हा सेकंड वन आहे 5 फुटीचा गणपती आहे, मस्त असा पितांबर पिंक कलर मध्ये मारलाय आणि ग्रीनिश टाइप मध्ये तुम्हाला ग्रीन आणि स्काय ब्लू मिक्सिंग कलर वाटतोय। त्याच्यामध्ये शेला मारलाय आणि डायमंड वर्क पाहू शकता। अजून डायमंडचे वर्क राहिलेलं आहे, अजून मोठा डायमंड लावायचा राहिला आहे। तत्पूर्वी तुम्ही नाम पाहू शकता बाप्पाचं। हा बघा मंडळी नेक्स्ट वन आहे 6 फुटीचा टिटूवाला, तुम्ही पाहू शकता। अजून थोडा कलरिंग वर्क चालू आहे। पितांबर पाहू शकता, मस्त अशी किनार मारली आहे, डायमंड वर्क आणि प्लस नाम पाहू शकता तुम्ही बाप्पाचं। मुकुट पण ऑलमोस्ट सजवण्यात आलंय हिऱ्यांनी। हा बघा मंडळी पाहू शकता, मस्त असं धोतर शुभ्र धोतर मारलेला आहे आणि दगडू बाप्पा आहे। आणि पाहू शकता दंत वगैरे पूर्ण हिऱ्यांनी सजवलाय, मुकुट पाहू शकता तुम्ही। हा बघा आणि हा 4.5 फूट बाप्पा आहे, पाहू शकता तुम्ही। मस्त असं सजवलाय, लांबून दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी। हा बघा पूर्ण हिऱ्यांनी सजवलाय, मस्त असा शेला आणि धोतर दोन्ही शुभ्र मारलेले आहेत, भारी वाटतं बाप्पा। नेक्स्ट वन आहे, आपण तुम्हाला 5 फुटीचा गणपती आहे, मस्त असा पितांबर मारलाय वेल्वेट रेड कलर मध्ये आणि दागिने पण तुम्ही पाहू शकता, मस्त अशी नामाखणी केलेली आहे हे बघा। आणि मुकुट पण पूर्ण सजवलेला आहे, कोचवर बसलाय बाप्पा आणि 5 फुटीचा बाप्पा आहे। मंडळी नेक्स्ट वन आहे, पाहू शकता नाम बघा आणि अजून डायमंड वर्क पेंडिंग आहे, थोडंसं झालेलं आहे, थोडंसं पेंडिंग आहे। आणि तुम्ही पितांबर पाहू शकता आणि हा दादूस आहे। दादूस नाव काय तुझा? आर्यन म्हात्रे। आणि इथलाच म्हणजे हमरापूरचा ना? कोपर। ओके दादूस कोपर पेनचा आहे आणि डायमंड वर्क चालू आहे त्याचं, हे बघा
बाप्पाला सजवतोय. कधीपासून दादूस करतो सेवक? 4 वर्ष. ओके, थँक्यू दादूस. आणि अजून आपल्याला भरपूर गणपती पाहायचे आहेत. आणि इकडं पितांबर सजवतोय दादूस. मस्त असा वेल्वेट पिस्ता कलर मध्ये पितांबर मारलाय. टीटवाला गणपती आहे. आणि हा बघा, हा दादूस आहे. दादूस तुझं नाव? अजय पाटील. कुठला तू? दादर पेनचा दादूस आहे. आणि मस्त असा पितांबर मारलेला आहे बघा. वेल्वेट पिस्ता कलर आहे. टिटवाला गणपती सजवत आहे. दादूस थँक्यू. तर मंडळी डायरेक्ट आलोय. हा आपल्याला आता 10 फुटापर्यंत गणपती असणार आहे. आणि दादूस आखणी काम चालू आहे दादूसचं. दादूस नाव काय तुझं? आतिश पाटील. आणि इथलाच दादूस? अमरापूर राव्याचा. ओके, दादूस राव्याचा आहे. आणि दादूस कधीपासून करतोस? 5-6 वर्ष झाली. आखणी काम चालू आहे ना? ओके, पाहू शकता आखणी काम चालू आहे. नाम वगैरे काढलंय आणि आखणी काम चालू आहे दादूसचं. मंडळी इकडं आता बॉडी पेंट मारून झालेला आहे आणि बाप्पाला शेडिंग मारली जात आहे. आणि हा दादा शेडिंग मारतोय. दादूस नाव काय तुझं? सचिन पाटील. आणि दादूस इथलाच अमरापूरचा? ओके, जितेगाव का? पेन जित्याचा दादूस आहे. हा बघा शेडिंग चालू आहे. बाप्पाच्या दात आणि जे कान आहेत त्यांना शेडिंग मारण्याचं काम चालू आहे दादाचं. आणि बाप्पा हा तुम्हाला 9 फूट पर्यंत आहे. हा बाप्पा मोठाच बाप्पा आहे. दादू थँक्यू. हा बाप्पा पाहू शकता मस्त असं पितांबर मारलाय. रेड वेल्वेट मध्ये पितांबर आहे. आणि बाप्पाचं नाम पाहू शकता. मुकुट पण मस्त असं हिऱ्यांनी सजवलंय. आणि लांबून बाप्पा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मंडळी नेक्स्ट वन गणपती आहे. पाहू शकता तुम्ही पितांबर आणि शेला दोन्ही एकाच कलरचे आहेत. मस्त असं डायमंड वर्क पण केलेलं आहे बाप्पाला. आणि हा 5-5.5 फूट आरामात असेल गणपती पाहू शकता. आणि डायमंड वर्क जो करतोय हा दादा आहे. हे बघा मुकुट अजून सुशोभित झालाय. डायमंड राहिलेले त्याचे. आणि आता अजून बाप्पा उठून दिसतात. तर हा दादा लावतोय. दादा नाव काय तुझं? गौतम मोकल. आणि कुठला तू? कोपर पेनचा आहे. दादा कधीपासून हे काम करतोस? 2 वर्ष आली. ओके दादा थँक्यू. मस्त असं बाप्पा सुशोभित झालाय. आता बघा अजून भारी वाटतं. मुकुट अजून सजलेला आहे. मस्त वाटतोय. बाप्पा लांबून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा बघा मंडळी या वर्षीचा छावा जो गणपती आहे तो तुम्ही पाहू शकता. 5.5 फुटीचा छावा गणपती आहे. हा बघा फक्त बॉडी पेंट मारलाय. अजून त्याला पेंटिंग करायची बाकी आहे. आत्ताच एवढा भारी वाटतोय. नंतर काय वाटेल पेंट मुला अजून उठून दिसेल बाप्पा. मंडळी नेक्स्ट वन आहे कृष्ण अवतार. तुम्ही पाहू शकता मस्त असं अजून बासुरी येईल हातात. तर बाप्पा अजून उठून दिसणार आहे. ब्लूइश कलर शेड दिलेले आहे. आणि पूर्ण बॉडी पेंट ब्लू कलरचं मारलाय. बॅक साईडला तुम्हाला गौमाता दिसत आहे. आणि सूर्यफुलावर बाप्पा उभे आहेत. आणि बॅक साईडला तुम्हाला मोराचा पिसारा पूर्ण पाहायला मिळतोय. आणि बाप्पाचं नाम तुम्ही बघू शकता. हा बघा हा तुम्हाला 4 फुटापर्यंत गणपती असणार आहे. 5 आहे का? ओके, हा 5 फुटी गणपती तुम्हाला पाहायला मिळणार कृष्ण अवतारामध्ये. मंडळी नेक्स्ट वन गणपती आहे 5 फुटीचा सेम कृष्ण अवतार आहे. पाहू शकता तुम्ही. हा बघा नाम बघा. आणि मस्त असं सजवलं आहे. गौमाता बॅक साईडला आहे. आणि पितांबर मस्त असं पिस्ता कलर वेल्वेट मध्ये पितांबर मारलाय बाप्पाला. शेला पण सेम कलरचा दिलाय. आणि डायमंड वर्क पाहू शकता तुम्ही. मंडळी नेक्स्ट वन आहे 4.5 फुटीचा बाप्पा असणार आहे. आणि मस्त असं बघा कलर पण उठून दिसतोय. वेल्वेट कलर मध्ये तुम्हाला शेला आणि धोतर पाहायला मिळतोय. आणि बाप्पाला मस्त असं सजवलंय हिऱ्यांनी. हा बघा लांबून दाखवण्याचा प्रयत्न करतोय बाप्पाला. हा बाप्पा तुम्ही पाहू शकता मस्त हिरे डायमंड वर्क केलाय ना. पाहू शकता तुम्ही. मुकुटाला मस्त असं सुशोभित केलाय. नाम पण पाहू शकता तुम्ही. आणि
धोतर आणि शेला तुम्ही पाहू शकता, दोन्ही मॅचिंग कलर मारण्याचा ट्राय केलाय. आणि जो कोच आहे, कोचच्या राईट साईडला आणि लेफ्ट साईडला तुम्हाला हत्ती पाहायला मिळतात. हे बघा, असं हत्ती पाहायला मिळतात. आणि बाप्पा मी दाखवतोय, पूर्ण फुल इमेज दाखवतो तुम्हाला बाप्पाची, अशी असणार आहे. तर फायनली मंडळी आलेलो आहोत दादाकडे. आता जाणून घेऊया किती फुटापर्यंत आपल्याला बाप्पा वगैरे पाहायला मिळतील. तर दादा, तुझं नाव काय? माझं नाव श्रीराम कृष्ण ठाकूर. ओके. आणि किती वर्ष झाली आहेत आपल्या कारखान्याला? कारखान्याला 18 वर्ष झाली. 18 वर्ष कंप्लीट झाली. 19 वर्ष झाली. ओके. म्हणजे दोन्ही कारखाने आपले आहेत. एक श्रीराम कला केंद्र आहे जो मी मेन्शन करतो, प्लस हा निसर्ग कला केंद्र. हे दोन्ही कारखाने आपलेच असणार आहे. आणि आपल्याला किती फुटापासून किती फुटापर्यंत गणपती पाहायला मिळतील आपल्याकडे? आपल्याकडे 6 इंचापासून 12 फुटापर्यंत पाहायला मिळतात. ओके, 6 इंचापासून 12 फुटापर्यंत. आणि आपले गणपती कुठपर्यंत गेलेत आतापर्यंत? ऑल इंडियामध्ये पूर्ण आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट पण झालेले आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट पण झालेले आहेत. म्हणजे भरपूर गणपती बाहेर पण गेले. आणि हा या वर्षीचा कामकाज कधीपासून आपण स्टार्ट केलात? या वर्षाचं कामकाज असं आपला होतो, एक दसऱ्यापासून सुरुवातच होतो. दसऱ्यापासून सुरुवातच असते. ओके. आणि हे झाल्यानंतर, हे गणपती गेल्यानंतर संकष्टीचे गणपती दिले आणि गौराई येतील. नंतर गौराई पण आपल्याकडे मिळतील? हो हो हो. ओके. आणि मातीचे आणि पीओपी दोन्ही असणार आहेत की कसं? दोन्ही असतात आपल्याकडे, दोन्ही अवेलेबल आहेत. ओके. आणि आपली शाडू मातीची किती फूट असणार आहे? फार शाडू मातीची फार 2.5 ते 3 फुटापर्यंत असू शकते. 2.5 ते 3 फुटापर्यंत मिळेल आपल्याकडे. अजून काय दादा तुला बोलायचं वाटतं? ही पीओपी बंदी सुटली, म्हणजे सुटल्यानंच आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगायचं आहे का तुला? नाही, पीओपी बंदी सुटली किंवा कमी झाली ते आनंदाचीच गोष्ट आहे. कारण सर्वांची पोट या धंद्यावरतीच होते. बरोबर. आणि खूप मोठं हे उचललेलं होतं ओझं, की गणपती वगैरे आणून लोकांनी ठेवलेलं. करेक्ट. तेवढा एक 40-50 लाखाचं प्रत्येकाचं असं नुकसान झालं असतं. बरोबर. आणि त्यांचा कामधंदा पण निघून गेला असता हातातून. ओके. त्याच्यामुळं खूप उपासमारीची वेळ आली असती इकडच्या भागावर, या विभागावर. ओके. म्हणजे जे घडले ते चांगल्यासाठी होऊ दे. आणि बाप्पाच्या आशीर्वादाने एक चांगला निर्णय लागला बाप्पाच्या बाजूने. ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. ते तर आहेच. ओके, धन्यवाद दादा, मस्त अशी तुम्ही माहिती दिली. आम्ही पण सरकारचा आभारी आहोत. ओके. हा, तो तर निर्णय चांगला सांगितलाय. बिकॉज शाडू मातीचं एवढं काही हे नसतं, पण पीओपी बंदी म्हणजे भरपूर काय मोठमोठे गणपती जातात पीओपीचे, ते हँडल करू शकत नसते, तर ती मोठी अडचणच आली असती. होय होय. ओके ओके दादा, थँक्यू. थँक्यू, धन्यवाद. मंडळी, नेक्स्ट वन आहे मस्त असं बघा, फेटा प्लस शेला आणि पितांबर तिन्ही कॉम्बिनेशन सेम कलरचे मारलेले आहेत बाप्पाला. आणि राजेशाही टाईप मध्ये कोच मध्ये बसलेत. कोच आहे खाली, हा बघा, पाहू शकता तुम्ही बाप्पा. आणि चंद्रकोर काढलंय. मंडळी, नेक्स्ट वन आहे स्किन कलर मारलेला आहे. मॅन स्किन असणार आहे, पूर्ण स्किन कलर मारलाय. आणि त्याला पितांबर आणि शेला पूर्ण व्हाईट मारलाय. मस्त असं सुशोभित केलाय. मुकुट पण तुम्ही पाहू शकता, हिऱ्यांनी पूर्ण मुकुट सजवलाय. हा बघा, नाम पण पाहू शकता. नामावर जो आर्ट केलाय तो भारी वाटतोय. हा बघा, ब्रॉच वगैरे बनवलेत मस्तपैकी. आणि लांबून बाप्पा दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला. हा बघा बाप्पा. मंडळी, नेक्स्ट वन आहे दगडू आहे. आणि पितांबर पिंकिश कलर मध्ये वेल्वेट टाइप मध्ये मारलाय. आणि शेला पाहू शकता, स्काय ब्लू टाइप शेला आहे. आणि तुम्हाला फेटा पण पाहायला मिळतं. पिंक कलर मध्ये फेटा आहे, मस्त तुरा वगैरे टाकलेला आहे. आणि पूर्ण हिऱ्यांनी सजवलंय बाप्पाला. आणि नाम तुम्ही पाहू शकता, सोंडीवर वर्क जे केलंय, डायमंड वर्क प्लस पेंटिंग वर्क दाखवतो तुम्हाला. हे बघा, मंडळी, नेक्स्ट वन बाप्पा आहे, कोचवर बसलेत. आणि पितांबर पाहू शकता तुम्ही, पिंक कलरचा पितांबर आहे. आणि शेला तुम्ही पाहू शकता, व्हाईट कलरचा शेला आहे. आणि त्याच्यावर गोल्डन टाइप डिझाईन आहे. आणि मुकुट पण पाहू शकता, हिऱ्यांनी सजवलाय. बाप्पा हा 5 फुटी असणार आहे. काय 2 फुटाचा गणपती बाप्पा आहे. मस्त असं कोचवर बसलेत. दोन्ही साईडला लोड आहे. आणि फेटा वगैरे मारलेला आहे. कलर कॉम्बिनेशन भारी वाटतोय. हा बघा, पितांबर पण मस्त मारलाय.
डिझाईन आहे पितांबरवर आणि किनार मारलेली आहे. 1.5 फुटाचा कृष्ण अवतार आहे. मस्त असा कलर कॉम्बिनेशन मारलाय आणि शेला आणि फेटा पाहू शकता तुम्ही. पूर्ण व्हाईट पितांबर पण पूर्ण शुभ्र मारलाय आणि त्याला डिझाईन वर्क आहे आणि साईडला मोर दाखवलाय पाहू शकता. नाम पण मस्त आहे. छोटासाच आहे गणपती आणि त्याच्याच पुढचा गणपती आहे. सेम आहे 2 फुटी गणपती आहे. मस्त असा ड्युअल टोन पितांबर मारलाय. त्याला किनार मारली स्काय ब्लू कलरची आणि शेला पाहू शकता तुम्ही. क्रीमिश कलर ड्युअल टोन शेला पण आहे आणि नाम बघा डायमंड वर्क केलाय. मूर्ती 2 फुटाची असणार आहे मंडळी. नेक्स्ट वन 2 फुटाची गौराई आहे. मस्त अशी साडी वेअर केली पाहू शकता तुम्ही. पर्पल वेल्वेट मध्ये आहे आणि ब्लाऊज पण पाहू शकता तुम्ही. ग्रीन कलर ब्लाऊज आहे. हे बघा गौराई माता पाहू शकता मस्त अशी सजवली मंडळी. नेक्स्ट वन आहे पाहू शकता तुम्ही. 2 फुटीचा पेशवा टाईप मध्ये मारण्याचा ट्राय केलाय आणि मस्त असं पेशवाई टाकलेली आहे आणि फेटा पण मारलेला आहे. बालमूर्त टाईप आहे. मस्त वाटते. पूर्ण गणपती पाहू शकता तुम्ही. कोचवर बसलाय. नेक्स्ट वन बाप्पा आहे. मस्त असं पितांबर मँगो कलर मध्ये पितांबर आहे आणि फेटा शेला दोन्ही मिक्सअप मारलाय आणि बाप्पा पाहू शकता 2 फुटीचा बाप्पा आहे. सजवलाय डायमंड वर्क केलंय याच्यावर पण आणि बाप्पा बघा थांबून बाप्पा बघा कसा वाटतं मंडळी. नेक्स्ट वन आहे गौराई. मस्त अशी साडी वेअर केली पाहू शकता तुम्ही स्काय ब्लू मध्ये आणि ब्लाऊज जो दाखवलाय तो पर्पल मध्ये आहे. गोल्डन डिझाईन आहे दोघांमध्ये आणि बॅक साईडला तुम्ही पाहू शकता मस्त अशी वेणी दाखवलेली आहे. हे बघा पूर्ण गौराई माता दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कोचवर बसलेली आहे. त्याला इकडं पेंटिंग म्हणजे पितांबर आणि शेला यांना कलर देण्यात येत आहे. हे बघा 4 साईडला ठेवले आहेत आणि ह्या ताई आहेत पितांबरला कलर मारतात. ताई तुमचं नाव काय? हा कविता. आणि इथल्याच तुम्ही? ओके अमरापूरच्या ना. ओके कधीपासून काम करताय? आताच लागले. ओके ओके थँक्यू ताई. मंडळी ह्या बॅक साईडचं असणार आहे. बॅक साईड इन द सेन्स बाप्पाला जर भेगा वगैरे जात असेल तर त्याला पॅच वगैरे केले जातात. पॅच नंतर व्हाईटिंग मारला जातो आणि नंतर मग बॉडी पेंट केला जातो. सो इकडं हा दादा व्हाईट पेंट मारतोय बाप्पाला पाहू शकता पॅच कम्प्लीट झाल्यानंतर. दादा तुझं नाव काय? नितेश मोकल. तू इथलाच दादा अमरापूर? ओके. हा कोपर पेन. ओके कधीपासून काम करतोस दादा? 13 वर्ष झाली. 13 वर्षापासून इथंच असतोस? मग वेगवेगळे? ओके वेगवेगळे असतात. ओके थँक्यू दादा. आणि इकडे पाहू शकता हा दादा अजून पॉलिशिंग करतोय. पॉलिशिंग करून म्हणजे पॅच वगैरे भरले जातात, गॅपेज वगैरे केले जातात. सो दादा तुझं नाव? आयुष ठाकूर. आणि इथलाच तो अमरापूर? कोपर. सर्व कोपरचेच आहेत बहुतेक जण. आणि पाहू शकता बाप्पाला पॉलिशिंग म्हणजे कार्ड पेपर घेतलेला आहे त्याने पॉलिशिंग पूर्ण केली जाते बाप्पाला आणि नंतर व्हाईट पेंट केला जातो आणि त्याच्यानंतर पूर्ण बॉडी पेंट करून नॉर्मल पेंट मारले जातात. हा कारखाना पाहू शकता तुम्ही पूर्ण. हा बघा हा पूर्ण कारखाना आहे भरलेला आहे. सर्व पेंटिंग्स वगैरे केलेले आहेत. काही बॉडी पेंट्स मारलेले आहेत. इकडे गणपती तुम्ही पाहू शकता. हे बघा बॉडी पेंट वगैरे केलेले आहेत. काही पेंटिंग्स पण कम्प्लीट झाले. आखणी पण कम्प्लीट झाली पाहू शकता तुम्ही. आणि हे बघा शंकर रूप अवतार भरपूर आहे तिथं 2-3. तर बघूया. इकडं कलर मारायला घेतलाय बाप्पाच्या पितांबरला. दादा नाव काय तुझं? सनी म्हात्रे. आणि इथलाच दादा तू? कुठला? कोपरचा दादा आहे. दादा कधीपासून काम करतोस? महिना झाला. ओके ओके थँक्यू दादा. आणि इकडं छोटे 1-1.5 फुटाचे गणपती आहेत तुम्हाला पाहायला मिळतील. मी 2 गणपती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. हा पण आहे 1.5 फुटी आहे गणपती आणि पाहू शकता तुम्ही नंदी आहे. नंदीवर शंकर बसलेले आहेत. अशा टाईप मध्ये बाप्पा तुम्हाला पाहायला मिळतात. आणि त्याच्याच बॅक साईडला एक छोटे बाप्पा आहेत. मला भरपूर आवडले म्हणजे 1 ते 1.5 फूट असतील. नंदीवरच शंकर अवतार आहे आणि नीला कलर पूर्ण बॉडी पेंट मारलेला आहे आणि बाप्पा पाहू शकता मस्त वाटतात. इकडे पण तुम्हाला 1-1.25 फुटाची बालमूर्त पाहायला मिळते. हातात विणा आहे बाप्पाच्या आणि पाहू शकता. नेक्स्ट वन आहे मंडळी विठू माऊली आहे. 2 फुटीची आहे पाहू शकता तुम्ही. हा बघा
मंडळी पाहू शकता कमलावरती बाप्पा आहेत, 1.5 फुटीचा बाप्पा आहेत आणि बालमूर्त आहे. मस्त असा पितांबर आणि शेला मारलेला आहे. पाहू शकता फुल मी बाप्पा दाखवतो. हे बघा 1.5 फुटी असणार आहे मंडळी. नेक्स्ट वन आहे 2 फुटीचा. मस्त असा पितांबर आणि फेटा पूर्ण पिंक कलर मारला आहे आणि त्यालाच बॉर्डर मारली व्हाईट कलरची आहे आणि व्हाईट कलरचा शेला तुम्हाला पाहायला मिळतोय. बाप्पा पाहू शकता मंडळी. 2 फुटीचा एक ओली दाखवण्याचा प्रयत्न केला आणि खाली मासा आहे, माशावर बसलाय बाप्पा आणि सुरखा वगैरे घातलेला आहे बाप्पाने. पोट पण आहे आणि फेटा मारलाय बाप्पाला. हा बघा पाहू शकता बाप्पा. इकडे आलोय. इथं आता पॉलिशिंग आणि टचअप दिला जातो बाप्पाला. पाहू शकता. आणि हे दादा आहेत. दादा नाव काय तुझं? संजय पेरवी. ओके, तुम्ही इथलेच कुठले? हा दादर पेनचे. ओके, दादर पेनचे आहेत. आणि कधीपासून काम करता दादा? 5 वर्ष झाली. इथंच असता की वेगवेगळे कारखाने? इथंच ना, 5 वर्ष. ओके दादा, थँक्यू. हा पाहू शकता तुम्ही बाप्पाला टचअप दिला जातो. म्हणजे जिथं जिथं तुम्हाला पॅच वाटतोय खराब आहे त्याचं पॅच पॅकिंग केली जाते आणि पूर्ण नंतर व्हाईटिंग येते. तर फायनली मित्रांनो आपण एक्सप्लोर करून आलो आहोत. आपल्याला ह्या काकांनी हेल्प केली. काका तुमचं नाव काय? अरुण म्हात्रे. आणि इथलेच तुम्ही? सोनखार. ओके, सोनखारचे आहेत. आणि कधीपासून काम करता काका? 2 वर्ष झाली ह्याच्यातच पूर्ण. ओके, सगळा मेंटेनन्स वगैरे चेक करता तुम्ही? ओके. अजून तुम्हाला काय बोलायचं वाटतं? म्हणजे बाप्पाचं असं चांगलं म्हणजे मूर्ती रूप असतो नॉर्मल, त्यांना सजवणे वगैरे त्याच्यात हेल्प करतात तर तुम्हाला बरं वाटत असेल ना? हा बरं. ओके, थँक्यू काका, थँक्यू. मस्त अशी हेल्प केली तुम्ही. तो फायनली मंडळी पूर्ण एक्सप्लोर करून झालेला आहे. निसर्ग कला केंद्र म्हणजे श्रीराम कला केंद्र, हे दोन्ही कला केंद्र त्यांचेच आहेत, श्रीराम दादाचे. सो पूर्ण ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला मूर्ती पण पाहायला मिळाल्या आहेत. भरपूर मोठ्या मूर्त्या सजवलेल्या पण आहेत, त्या पण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर, बाय बाय आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. बोला गणपती बाप्पा मोरया.